नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा तुमच्यासाठी व्यावहारिक गणित या घटकावर पार्ट 3 घेऊन आलोय। याआधी आपण पार्ट फर्स्ट मध्ये व्यावहारिक गणितावर काही कन्सेप्ट समजून घेतल्या होत्या। पार्ट सेकंड मध्ये आपण त्याच्यावर गणित आपण सोडवण्याचा प्रयत्न केला होता। पार्ट 3 मध्ये पुन्हा एकदा गणित घेऊन आलोय तुमच्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये जर तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील तर जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत आपल्याला गणितामधील संकल्पना समजणार नाहीत। गणिताच्या संकल्पना समजून घेण्यासाठी तुमच्याकडे एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवले पाहिजेत। म्हणून मी या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न आणण्याचा प्रयत्न केलाय। आपण लगेच सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक 1, गोपीचंद 50,000 रुपयांच्या खरेदीवर 40% सूट देतो। 40% सूट देतो याचाच अर्थ असा असतो 100 रुपयाची वस्तू तो 60 रुपयाला विकतो। म्हणजे आपण डायरेक्टली लिहायला सुरुवात करू। इथे गोपीचंद 50,000 रुपयांची वस्तू तो 40% सूट देतो याचा अर्थ तो 60 रुपयाला विकतो। तर हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर 50,000 तेवढ्याच खरेदीवर प्रथम तो 25% सूट देतो। याचा अर्थ तो प्रथम 100 रुपयाची वस्तू 75 रुपयाला विकतो व आलेल्या रकमेवर पुन्हा तो 15% सूट देतो। याचाच अर्थ असा आहे 85/100। म्हणजेच प्रथम व्यवहारामध्ये हिरालाल 25% सूट देतो याचा अर्थ असा आहे 100 रुपयाची वस्तू 75 रुपयाला देतो। त्याच्यानंतर तो व्यवहार झाल्यानंतर दुसऱ्या व्यवहारामध्ये तो 15% सूट देतो याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू 85 रुपयाला देतो। यांचा गुणाकार करा। हा शून्य गेला, हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य सुद्धा कॅन्सल झाला। राहिलं काय 6 पंचे 30 आणि हे 3 शून्य सोपं आहेत। गोपीचंदला या व्यवहारामध्ये 30,000 रुपये मिळतील। त्याच्यानंतर हिरालाल काय करेल, हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य सुद्धा कॅन्सल होतील, हे 2 शून्य सुद्धा कॅन्सल। राहिले काय शेवटी 5 गुणिले 75 गुणिले 85 यांचा गुणाकार करा। गुणाकार सहज आपल्याला शक्य होईल। 75 गुणिले 85, 5 गुणिले 5 25, 2 हात चला, 7 5 35, 8 पंचे 40, 75, 75 आणि 2 77, 7 हात चला, 7 8 56, 56 आणि 7 63। 75 गुणिले 85 बरोबर 6375। अशा प्रकारे तुम्ही या गुणाकारामध्ये सुद्धा काही ट्रिक्स तुम्ही वापरू शकतात। ह्याच्यावर सुद्धा मी काही व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त आपल्याला जे कॅल्क्युलेशन आहे ते सोपे कशा करता येईल। त्याच्यानंतर गुणिले 5, 5 5 25, 2 हात चला, 7 5 35, 35 आणि 2 37, 3 हात चला, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, हात चला 1, 6 पंचे 30, 30 आणि 1 31। गोपीचंदला 31,875 रुपये मिळतील। आपल्याला प्रश्न काय विचारलाय, हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील। आता बघा, हिरालाल गोपीचंदला एकूण मिळाले 30,000, हिरालालला एकूण मिळाले आहेत 31,875। तर प्रश्न आपण समजून घ्या, हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील। हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रक्कम जास्त अथवा कमी मिळेल। तर यांचा डिफरन्स का, फरक कसा काढतो आपण, 31,875 वजा 30,000, 5 7
8, 1 आणि 0 म्हणजे फरक कितीचा आहे? 1875. म्हणजेच हिरालालला गोपीचंद पेक्षा 1875 रुपये जास्त मिळतील. 1875 रुपये जास्त मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करतोय म्हणून एवढा वेळ गेलाय. तुम्ही स्वतः जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एवढा वेळ जाणार नाही. कदाचित 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकतात. दुसरा प्रश्न आहे, आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहेत. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्ष एवढा आहे 10% होता. तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती आहेत? बघा, हा जो काही प्रश्न आहे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, अमाऊंट बरोबर म्हणजे रास बरोबर P कंसामध्ये 1 अधिक R भागिले 100 कंसाचा n वा घात. A म्हणजे रास, P म्हणजे मुद्दल, R म्हणजे दर आणि n म्हणजे कालावधी. आता ह्याचा अर्थ असा आहे, हा A म्हणजे काय असतो तर A बरोबर मुद्दल अधिक व्याज असतं. अमाऊंट म्हणजे काय असतं? मुद्दल अधिक व्याज असते. आता बघा इथं एका शहराची लोकसंख्या म्हणजेच हे जे काही गणित आहे ते ह्याच्यासारखे आहेत. नवीन विचारलेली संख्या म्हणजेच अमाऊंट असते, जुनी संख्या म्हणजेच मुद्दल असते. म्हणजेच ह्या सूत्राचा आधार घेऊन या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवायचे. A म्हणजेच रास म्हणजेच नवीन संख्या, नवीन किंमत आणि P म्हणजेच जुनी किंमत. मग या जुन्या किमतीवर आपण नवीन किंमत या ठिकाणी काढत असतो. तर आपण परीक्षेमध्ये ह्या सूत्राचा वापर न करता काय करणार आहोत बघा, इथे अमाऊंट म्हणजेच नवीन किंमत, नवीन किंमत बरोबर प्रिन्सिपल म्हणजेच जुनी किंमत आणि गुणिले किती वर्षासाठी आहेत तर 2 वर्षांसाठी. 2 वर्षासाठी म्हणजेच काय करायचं आपण 100 भागिले 100 गुणिले 100 भागिले 100 हे 2 वर्षासाठी आहे. किती टक्केने आहेत? 10% आहे म्हणून. आता बघ, आज एका शहराची लोकसंख्या आजची आहेत, लोकसंख्या वाढीचा दर 10% होता, तर 2 वर्षापूर्वीची म्हणजे जुनी आपल्याला विचारले. आजची संख्या म्हणजेच 3 लाख आजची. मग 2 वर्षापूर्वीची म्हणजे ती काय झाली? जुनी संख्या झाली. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू? प्रिन्सिपल. म्हणजेच नवीन किंमत आली 3,02,500 बरोबर जुनी किंमत, त्यावेळेची किंमत आपल्याला विचारली 2 वर्षापूर्वीची, तिला आपण समजूया x गुणिले प्रतिवर्षीचा दर किती आहे? 10%. म्हणजे 100 वर 10 असं त्याचा अर्थ आहे. प्रतिवर्षी 10%ने वाढ होते म्हणजे त्याचा अर्थ असा आहे 100 वर 10 ने वाढ. याचाच अर्थ असा आहे ह्या 100च्या ऐवजी हा 100 आणि हा 100 आहेत. ह्या 100च्या ऐवजी तुम्ही 100 अधिक 10% 110 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100 असे लिहून घ्या. आणि मग काय होईल? आपल्याला किंमत काढायची x. x बरोबर काय होईल? 3,02,500 गुणिले 100 गुणिले 100 यांचा गुणाकार होईल. 3,02,500 गुणिले 100 गुणिले 100 भागिले जे अंशामध्ये आहे ते छेदामध्ये जाईल 110 गुणिले 110 यांचा गुणाकार करा. सोपा आहेत, आपल्याला सहज जमेल. जरी आकडे मोठे दिसत असले तरी गुणाकार करताना ते सोपे असतात. बघायचं, हा एक 0 कॅन्सल झाला, हा एक 0 कॅन्सल झाला. जे काही कॅन्सल होणार आहे ते आपण कॅन्सल करून टाकूयात. हा एक 0 कॅन्सल झाला, हा एक 0 कॅन्सल झाला. आता या ठिकाणी 3,02,500 संख्या मोठी दिसते पण पाहिजे तेवढी ती मोठी संख्या नाहीत. बघा, आपण ह्या 11ने आपण ह्याला भाग देण्याचा प्रयत्न करा. 11 1 11, 11 2 22, 30 22 गेले, 8 राहिले, 82 झाले. 11 7 77, 82 मधून 77
राहिले 5, राहिले 5 म्हणजे किती झाले ते 55, 11 5 55 आणि त्याच्या पुढचे 2 0 हे 11 ने भाग दिल्यावर आहे. वाटल्यास आपण इथे लिहून घेऊ 27,500 गुणिले इकडचा 100 राहिला आहेत आणि भागिले हा इथला 11 राहिला आहे. या 11 ने पुन्हा भाग देण्याचा प्रयत्न करा. 11 1 11, 11 2 22, 27 मधून 22 गेले, राहिले 5, झाला 55 झाले, 11 5 55 आणि मग हे 2 0 राहिले काय 2500 गुणिले 100 यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार केल्यावर काय येईल बघा. इथे 2500 आणि 100वरील 2 0 जसेच्या तसे लिहा बघा. हा गुणाकार म्हणजेच हे उत्तर 2,50,000. 2,50,000 पर्याय क्रमांक 4. म्हणजेच 2 वर्षापूर्वी 2,75,000 एवढी लोकसंख्या होती, ती 10% प्रमाणे वाढली तर आज 3,02,500 एवढी झालेली आहेत. तर अशा प्रकारे आपण या गणिताचं उत्तर काढतोय किंवा काढता येईल आपल्याला. मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय म्हणून तुम्हाला थोडासा वेळ जातोय, पण तुम्ही स्वतः जर प्रयत्न केलात तर विदिन मिनिट, एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्यांनी सेंड करा, शेअर करा आणि ह्याच्यामध्ये काही त्रुटी राहत असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा, म्हणजे मला त्याच्यात काही सुधारणा करता येईल. तिसरा प्रश्न, एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली, म्हणजेच त्याची खरेदी किंमत किती आहे. तर खरेदी किंमत आपल्याला काढता येईल. खरेदी किंमत कोणाची, तर त्या फळ विक्रेत्याची खरेदी किंमत 48 रुपये डझन. 48 रुपये डझन याप्रमाणे 48 डझन संत्री घेतल्यात. 48 रुपये डझन प्रमाणे 48 डझन संत्री घेतल्या. तर ह्यांचा गुणाकार करा. गुणाकार केल्यावर तुम्हाला खरेदी किंमत मिळेल 8 8 64, 6 हात चला, यांचा तिरकस गुणाकार करायचा. 8 चौक 32, 8 चौक 32, 32 आणि 32 बघा, हे शॉर्टकट ट्रिक आहेत. 8 गुणिले 8 64, 4 लिहिला, 6 हात चला, तिरकस गुणाकार करायचा. 8 चौक 32, 8 चौक 32, त्यांची बेरीज करायची आणि आधीचा 6, 32 आणि 32 64, 64 आणि 6 70, 6 हात चला, 4 चौक 16, 16 आणि 7 23. म्हणजेच फळ विक्रेत्याची खरेदी किंमत आहे 2304 रुपये, 2304. त्यातील 1 डझन संत्री खराब झाले, उरलेली सर्व संत्री 6 रुपयास 1 याप्रमाणे विकली, तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला. आता काय करायचंय, 48 डझन आहेत, 48 डझन संत्री होते, त्याच्यातील 1 कमी झाले, म्हणजेच संत्री त्याच्याकडे किती राहिल्यात, 1 डझन खराब झाल्यात, म्हणजेच 47 डझन राहिल्यात. 47 डझन, एका डझन मध्ये 12 असतात, म्हणजे एकूण संत्री किती झाल्यात, 12 7 72, 12 7 84, 8 हात चला, 12 चौक 48, 48 आणि 8 56. फळ विक्रेत्याकडे एकूण 564 एवढी संत्री राहिली. प्रत्येक संत्री त्याने 6 रुपये प्रमाणे विकलीच. प्रत्येक संत्री 6 रुपये प्रमाणे विकली, म्हणजेच 564 गुणिले 6, 6 चौक 24, 2 हात चला, 6 6 36, 36 आणि 2 38, 3 हात चला, 6 पंचे 30, 30 आणि 3 33. त्याला एकूण किती रुपये मिळतील, त्याला एकूण
3,384 रुपये मिळतील. तर त्याला काय झालेत, नफा झालेत. आता नफा काढायचा असेल तर काय, नफा काढायचा असेल तर ही झाली त्याची विक्री किंमत. 3,384 वजा 2,304, 4 4 गेला 0, 8 0 गेला 8, 3 3 0, 3 2 1. शेवटी काय रक्कम राहिली, नफा बरोबर 1,080. नफा बरोबर रुपये 1,080 एवढा त्याला नफा होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे सहज इझिली 1 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह करू शकतात. चौथा प्रश्न घ्या. दोन वस्तू प्रत्येकी 1,485 रुपयास विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो. एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल. म्हणजेच दोन वस्तू प्रत्येकी म्हणजे एक वस्तू 1,485 रुपये आणि दुसरी वस्तू सुद्धा 1,485 रुपये. म्हणजे एकूण व्यवहार एवढा झालाय. म्हणजेच एकूण व्यवहार किती झालाय, 5 आणि 5 10, 1, 8 आणि 8 16 आणि 1 17, 1, 9 2. एकूण व्यवहार 2,970 रुपयाचा झालेला आहे. तर काय झाले, एका व्यवहारात म्हणजे पहिल्या व्यवहारात काय झाले, 10% तोटा झालाय. म्हणजेच 1,485 गुणिले 10% तोटा झालाय. आणि आपण एक एक व्यवहार काढून घेऊयात व्यवस्थित. पहिल्या व्यवहारामध्ये काय झाले, 10% तोटा झालाय. लिहूया आपण. पहिल्या व्यवहारामध्ये 1,485 गुणिले 10% तोटा, याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला विकले असा त्याचा अर्थ आहे. 90 भागिले 100. दुसरा व्यवहार घेऊ आपण. दुसऱ्या व्यवहारात काय झाले, 1,485 10% नफा, याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकले. गुणाकार करा. बाकी आता सोपा आहेत. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. 9 आणि 1,485 यांचा गुणाकार करा. 9 5 45, 4 हत्साला, 8 9 72, 72 आणि 4 76, 7 हत्साला, 9 चौक 36, 43, 4 हत्साला, 9 1 9 आणि 13. 13,365 रुपये. 1 मिनिट. 365 नव्हे, भागिले 10 म्हणजे 1,336.5 रुपये एवढे त्याला मिळाले. दुसऱ्या व्यवहारामध्ये काय आले, हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. ह्या दोन संख्येचा गुणाकार करा. 11 5 55, 5 हत्साला, 11 8 88, 88 5 88 आणि 5 93, 9 हत्साला, 11 44, 44 आणि 9 53, 5 हत्साला, 11 1 11, 11 आणि 5 16, भागिले 10 केलं तर 1,633.5 रुपये. म्हणजेच पहिला व्यवहार झाला तेव्हा त्याला मिळाले 1,336.5 रुपये. दुसऱ्या व्यवहारामध्ये झाले 1,633.5 रुपये. या दोघांची बेरीज करा. एकूण व्यवहार त्याने केला. एकूण व्यवहारामध्ये बेरीज करा. 1,633.5 1,336.5 यांची बेरीज करा. 5 आणि 5 10 0 हत्साला 1, 9 आणि 1 10 हत्साला 1, 7 9 2. बघा एकूण 2,970 रुपये. 2,970 रुपये. दोन्ही व्यवहार झाल्यानंतर
त्याला किती रुपये मिळाले? 2970. त्याच्याकडे सुरुवातीला एकूण किती रक्कम होती? 2970. त्याच्यावर त्याने 2 व्यवहार केले. पहिल्या व्यवहारामध्ये 10% तोटा झाला, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला विकले. दुसऱ्या व्यवहारामध्ये त्याला नफा झाला किंवा नफ्याने विकले, 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकले. आणि शेवटी हा संपूर्ण व्यवहार झाल्यानंतर त्याला किती रुपये मिळाले? 2970. म्हणजे सुरुवातीला सुद्धा किती होते? 2970 आणि दोन्ही व्यवहार झाल्यानंतर सुद्धा किती आहेत? 2970. म्हणून या व्यवहारामध्ये त्याला नफा अगर तोटा होणार नाहीत. पाचवा प्रश्न बघा. सुनीलने अनिल कडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले. जर घसाऱ्याचा दर साल दर शेकड 10 धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले? अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले? म्हणजे अनिल कडून सुनीलने आता ते खरेदी केले, म्हणजे ही झाली नवीन किंमत. ही झाली नवीन किंमत. सुनीलने अनिल कडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र घेतले. मग ही झाली नवीन किंमत. मग आपल्याला माहिती आहे नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले 100 भागिले 100 गुणिले 100 भागिले 100 गुणिले 100 भागिले 100. म्हणजे 3 वर्ष आहेत म्हणून आपण 3 वेळा लिहिलेत. आता नवीन किंमत आणि जुनी किंमत या ठिकाणी लिहून घ्या. तुम्ही सुद्धा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी निर्माण होईल. एकदा काय कॉन्फिडन्स निर्माण झाला की तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रश्न हे सहज या ठिकाणी लिहू शकतात. बघा आता आपण सुरुवात करूया. नवीन किंमत आहेत 7,29,000. 7,29,000. जुनी किंमत X समजू. घसाऱ्याचा दर आहेत 90%, म्हणजेच 100 रुपयाची वस्तू 90 ला झाली असा त्याचा अर्थ आहे. 90 भागिले 100 90 भागिले 100 90 भागिले 100. आता हा 90 का घेतला आहे तर मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय. 10% घसारा झालेला आहे, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला दिली असा त्याचा अर्थ होतो. आणि मग ही X ची किंमत जर आपल्याला काढायची असेल, X ची किंमत म्हणजे जुनी किंमत आपल्याला काढायची आहे. X बरोबर 7,29,000 गुणिले हे जे काही जेवढे छेदामध्ये 100 आहे ते अंशामध्ये येतील. 100 गुणिले 100 गुणिले 100 भागिले जे अंशामध्ये आहे ते छेदामध्ये येतील. 90 गुणिले 90 गुणिले 90. आणि जेवढं आपल्याला या ठिकाणी कॅन्सल करता येईल तेवढं कॅन्सल करण्याचा प्रयत्न करा. हा एक शून्य कॅन्सल झाला, हा एक शून्य कॅन्सल झाला. भागाकार देतोय म्हणून शून्य कॅन्सल होतोय त्या ठिकाणी. हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, म्हटलं हा एक शून्य कॅन्सल झाला. आता राहिले काय पुन्हा एकदा लिहून दाखवतो तुम्हाला. हे सगळं लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात. काय राहिले? 7,29,000 गुणिले इथला 100 गुणिले इथला 10 भागिले इथं राहिलाय 9 गुणिले 9 गुणिले 9. भागाकार देण्याचा प्रयत्न करा. आता भागाकार द्या. आपल्याला दिसतंय 729 काय आहेत? 9चा घन आहेत, पण तरी तुम्हाला करून दाखवतो. 729 काय आहेत? 9चा घन आहेत, पण तरी तुम्हाला करून दाखवतोय. 9 1 9 9 8 72 9 1 9 81. हे 3 शून्य आहे इथं. अजून म्हटलं इथं लिहून घेऊ शकतो आपण हे 3 शून्य. 9 1 9 9 9 81. राहिले काय पुन्हा इथे लिहून दाखवतो तुम्हाला. आता हे 9,000 राहिलेत.
9,000 गुणिले इकडचं 100 आणि ह्या 10, 100 गुणिले 10 आणि भागिले राहिला इथं फक्त 9 राहिले. या 9ने भाग द्या. 9 एक 9, 9 एक 9, राहिला किती? 1,000 गुणिले 100 गुणिले 10. त्यांचा गुणाकार करा. गुणाकार करा, जेवढी शून्य आहे तेवढी लिहून टाका. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 आणि हा 1. बघा किती झाले ते? 10 लाख. 10 लाख रुपये आहे का कुठे? 1 2 3 4 5 6, पर्याय क्रमांक 2. म्हणजेच अनिलने ते यंत्र किती रुपयात घेतले होते? 10 लाख रुपयात घेतले होते आणि त्याने किती रुपयाला? 7,29,000 रुपयाला विकले. प्रश्न क्रमांक 6. अमीरने 200 रुपयांच्या जितका नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1,000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? एकूण नोटांची संख्या किती आपण ह्याच्यावरून सुद्धा काढू शकतो, पण तुम्हाला सांगतो 200 रुपयांच्या किती नोटा तर माहित नाही आपल्याला. 200 रुपयाच्या किती नोटा आहेत माहिती नाहीत. 200x अधिक 1,000च्या किती नोटा आहेत माहित नाहीत. 1,000 गुणिले x अधिक 200च्या किती नोटा आहेत आपल्याला माहिती नाहीत. म्हणजेच 200x. एकूण रक्कम किती आहेत? 16,000 रुपये. आता हे झाले 2,000, 3,000 आणि हे 200, म्हणजेच 3,200 रुपये झाले. आणि हे x, यांची बेरीज करा. 3,200x बरोबर 16,000. हा x इथंच ठेवा. इथं यांच्यामध्ये गुणाकार आहेत, म्हणजे 3,200 तिकडे गेल्यावर तो भागाकार होईल. 16,000 भागिले 3,200 भाग द्या. आता हा शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 16 एक 16, 16 2 32, हे राहिले 10. बे एक बे, बे पंचे 10. x बरोबर 5. x बरोबर 5. म्हणजेच याचा अर्थ असा आहे 200 गुणिले 5, 2,000च्या 5 नोटा झाल्यात. 1,000 गुणिले 5, 1,000च्या 5 नोटा झाल्यात. 200 गुणिले 5, 200च्या 5 नोटा झाल्यात. तुम्हाला काय विचारलेत? एकूण नोटांची संख्या. एकूण नोटांची संख्या आहेत 15. 5 5 5 अशा प्रकारे आपल्याला काढता येईल. डायरेक्टली सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढता येईल. डायरेक्टली सुद्धा काढता येईल. तिन्ही नोटा सारख्याच असणारे, म्हणजेच ह्याच्या 2 असतील तर ह्याच्याही 2, ह्याच्याही 2 असतील. 2 आणि 2 6, त्यामुळे 5 काही येणारच नाहीत. 18 जर आपण घेतला, 18 जर घेतलं तर ह्याच्या 6, ह्याच्या 6 आणि ह्याच्या 6 असतील. 6 2 12 आणि हे 6,000. 12 आणि 6 18,000 झाले, हे काही येणार नाहीत. 21 जर घेतला तर प्रत्येक ठिकाणी 7-7 नोटा येतील. 7 2 14,000 होतील. हे 7 21,000 होतील, हे सुद्धा येणार नाहीत. तुम्ही डायरेक्टली 5 घेतलं तर ह्या 5 नोटा, ह्या 5 नोटा आणि ह्या 5 नोटा, ह्या 5 नोटा म्हणजेच 10,000 रुपये झाले. ह्या 5 नोटा म्हणजेच 5,000 रुपये झाले. आणि 205 म्हणजेच 1,000 रुपये झाले. 10,000, 15,000 आणि 1,000 16,000 रुपये झाले. असं डायरेक्ट सुद्धा तुम्ही काढू शकतात. 7 प्रश्न बघा. दर साल दर शेकडा 8 दराने 48,000 रुपयाचे मुद्दल 1.5 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज विचारले, त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल? अमाऊंट काढायला लागतो. अमाऊंट म्हणजेच रास काढावी लागते, किंवा इथं तुम्हाला रास काढायची गरज नाही. जेव्हा 1-2 वर्षाचं असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट सुद्धा काढू शकतात. डायरेक्ट कसं काढता येतं आपण बघूया. चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलेले. पहिल्या वर्षाच्या मुद्दलीवर आणि पहिल्या वर्षाच्या व्याजावर दुसऱ्या वर्षी पुन्हा व्याज घेतलं जातं, त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज. म्हणजे व्याजावर व्याज, व्याजावर व्याज घेतले जाते, त्याला म्हणतो आपण चक्रवाढ व्याज.
तर प्रथम आपण काय करायचं, पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट काढून घ्यायचा. पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट किती असणार आहे आपल्याला माहिती आहे. तरी एकदा सूत्र लिहितो, पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. पी म्हणजेच 48,000 गुणिले दर आहेत 8 गुणिले नंबर ऑफ इयर्स, एकच वर्ष 1 भागिले 100. हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 8 गुणिले 0 0, 8 गुणिले 8 64, 4 हातचाला 6, 8 चौक 32 आणि 6 38 चे 40. हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज झालं. मग दुसऱ्या वर्षासाठी काय असतं, हे झालं फर्स्ट इयर. सेकंड इयर साठी काय असतं बघा, पहिल्या वर्षाची रास अधिक पहिल्या वर्षाचं व्याज यांची बेरीज केली तर ही दुसऱ्या वर्षासाठी अमाऊंट असते. मग आता आपल्याला काय सांगितलंय, पुन्हा दुसऱ्या वर्षी अर्ध्या वर्षाचं आपल्याला व्याज विचारलेत, अर्ध्या वर्षाचं. मग अर्ध्या वर्षाचं जर व्याज काढायचं असेल तर आय बरोबर दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल झाली 51,840 गुणिले 8 आणि अर्ध्या वर्षाचं आहेत, अर्ध्या वर्षाचं म्हणजेच 1/2 भागिले 100. आता हा जो काही 2 आहे तो आपण डायरेक्टली खाली सुद्धा लिहू शकतो, इथे न लिहिता 1 गुणिले 2 भाग देऊन टाका. हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला. 2 1 2, 2 चौक 8, राहिलं किती गुणिले 4 भागिले 10. हे इथं मी गुणाकार करतो याचा बघा. 4 चौक 16, हातचाला 1, 8 चौक 32 आणि 1 33, 3 हातचाला 4 1 4, 7 4 पंचे 20 भागिले 10 बरोबर 2073.6. म्हणजेच पहिल्या वर्षाचं व्याज आले 3,840, अर्ध्या वर्षाचं व्याज आले दुसऱ्या अर्ध्या वर्षाचं 2073. .6 यांची बेरीज करा. 6 3 11 हातचाला 1 9 5. एकूण व्याज आले 5,913.6. आता ते ऑप्शन मध्ये दिसत नाही, परंतु हा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे याचं कन्व्हर्जन 1 होईल, 10 होईल, म्हणजेच हा काय होईल 4 होईल. म्हणजेच 5,914 रुपये, 5,914 रुपये. ह्याप्रमाणे तुम्ही ह्याचं उत्तर काढू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतः जर काढण्याचा प्रयत्न केला तर फास्ट काढू शकतात. 8वा प्रश्न बघा. $240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहेत. 240 लिटर मध्ये 8% मलईचं प्रमाण आहेत. ह्याच्यातील मलईचे प्रमाण 240 लिटर मध्ये मलईचे प्रमाण आहेत 240 गुणिले 8 भागिले 100. हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला. गुणाकार करा. 8 चौक 32, 3 हातचाला 8 2 16, 16 आणि 3 19 भागिले 10, म्हणजेच 19.2 लिटर एवढं मलईचं प्रमाण आहे. 240 लिटर द्रावणामध्ये 19.2 लिटर एवढे मलईचे प्रमाण आहेत. पुढे काय म्हटले, 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहेत.
160 लिटर हे द्रावण आहेत. द्रावणात 160 लिटर द्रावणात 15% आपण डायरेक्टली काढतोय बघा. 160 लिटर द्रावणामध्ये 15% मलईचे प्रमाण आहेत. हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला. यांचा गुणाकार करा. 15 सक 90, 9 चला 15 1 15, 15 आणि 9 24 भागिले 10, 24 लिटर मलई. बघा समजून घ्या. 240 लिटर द्रावणामध्ये 19.2 लिटर एवढं मलईचं प्रमाण आहे. 160 लिटर द्रावणात 24 लिटर एवढं मलईचं प्रमाण आहे. प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे? प्रश्न विचारला आहे तर दोन्ही द्रावणे एकत्र केली, 240 आणि 160 दोन्ही द्रावणे जर एकत्र केली तर किती झाली ती? 240 अधिक 160 बरोबर 400 लिटर झालेत. त्या मिश्रणामध्ये मलईचे प्रमाण किती? ह्याच्यात मलईचे प्रमाण किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग कसं कळू शकतो आपण मलईचे प्रमाण? आपल्याला विचारलं आहे मलईचे प्रमाण. मलईचे प्रमाण कसे काढता येईल आपल्याला? एकूण आहेत 400 लिटर द्रावण, ह्याच्यात मलईचे प्रमाण किती आहेत? मलईचे प्रमाण किती आहेत? एक मिनिट. आपण 240 लिटर द्रावणात 19.2 लिटर मलईचे प्रमाण होते. 160 लिटर द्रावणात 24 लिटर मलईचे प्रमाण होते. एकूण किती झाले? 400 लिटर द्रावणात मलईचे प्रमाण किती आहेत? तर मलईचे प्रमाण आहेत 24 अधिक 19.2 म्हणजेच 4 आणि 13 आणि 4 43.2 लिटर एवढे आहेत. तर ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे? शेकडा प्रमाण किती असं आपल्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता शेकडा प्रमाण जर आपल्याला काढायचं असेल तर अनेक पद्धतीने आपण काढू शकतो. 400 लिटर द्रावणात मलईचे प्रमाण आहे 43.2 लिटर. तर 100 रुपये द्रावणात किती म्हणजेच शेकडा. म्हणजेच आपण इमॅजिन करूया x. याचा तिरकस गुणाकार करा. x बरोबर 43.2 गुणिले 100 भागिले 400. हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 43.2 ला 4 ने भाग द्या. 4 1 4, 4 10 40, 4 10 40. राहिला 3 म्हणजे 32 झाला. 3 8 40. x बरोबर 10.8 म्हणजेच एकूण 10.8% एवढं मलईचं प्रमाण असेल. तर अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. सोपं आहेत. तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला तर लगेच तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. तिकिटाची किंमत 20% ने वाढल्यामुळे खप 10% कमी झाला तर शेकडा वाढ अथवा घट किती? तर आपण कल्पना करूया. मूळ तिकिटाची किंमत आहे 100 गुणिले पहिल्यांदा काय केले 20% खप वाढला म्हणजेच 120 भागिले 100. 20% ने वाढला म्हणजे हे जे टक्के आहे ना
हे प्रत्येक वेळेस 100वर त्याच्याशी तुलना केली जाते. म्हणजेच 100वर 20 ने वाढला असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे 100ची 120 झाली. गुणिले 10% काय झाले, कमी झालेत. म्हणजेच 90/100. बरोबर. हा 100 कॅन्सल झाला, हा 100 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0, हा 0 कॅन्सल. राहिले काय, 12 गुणिले 9. बघा आता यांचा गुणाकार करा. 12 9 108. 12 9 108. आता काय विचारले आपल्याला, घट अथवा वाढ. शेकडा घट अथवा वाढ आपल्याला विचारलेले आहेत. म्हणजे 100 रुपयावर कमी झाले की वाढ झाली. तर इथे आपल्याला स्पष्ट दिसते 100 रुपयावर 8 ने वाढले. म्हणजेच काय झाले, 108 वजा 100 बरोबर 8. 100 पेक्षा जास्त झाले म्हणजेच काय झाले, त्याच्यामध्ये वाढ झालीत. 8% वाढ झालीत. सोपं आहेत. तुम्ही डायरेक्ट सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. दर साल दर शेकडा 12.5 दराने 15,000 रुपये रकमेची किती वर्षात दाम दुप्पट होईल. दाम दुप्पट होणे म्हणजेच काय, दाम दुप्पट होणे म्हणजेच A = P + I. किती वर्षात दुप्पट होणार, म्हणजेच P जर 15,000 रुपये असतील तर व्याज सुद्धा किती असायला पाहिजे, 15,000 रुपये असायला पाहिजे. मुद्दल 15,000 असेल तर व्याज 15,000 असेल तर दाम किती होणार, दुप्पट होणार, असं त्याचा अर्थ आहे. मग किती वर्षात होईल ते आपल्याला विचारते. हे दाम दुप्पट किती वर्षात होईल असं आपल्याला विचारले. तर हे जर कळलं असेल आपल्याला तर आपण सहज लगेच उत्तर काढू शकतो. I बरोबर P × R × N भागिले 100. I किती असायला पाहिजे, आता 15,000 असायला पाहिजे, कारण आपल्याला बघितलंय P 15 असेल, I 15 असेल तरच दाम दुप्पट होऊ शकते. मग I सुद्धा किती असणार आहे, 15,000 असणार आहे. किंवा तुम्ही हे लिहिण्याच्या ऐवजी आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो. बघा कसं लिहिता येईल आपल्याला. N विचारलाय, N जर आपल्याला काढायचं असेल तर I गुणिले 100 भागिले P गुणिले R. लिहा आता. I किती आहेत, 15,000 गुणिले 100 भागिले P सुद्धा 15,000 आहेत. 15,000 गुणिले R म्हणजेच 12.5. हे 15 कॅन्सल, हे 15 कॅन्सल. 100 भागिले 12.5 केले तर त्याचं उत्तर येते 8 वर्षे. 100ला 12.5 ने भाग दिला तर येते 8 वर्षे. 8 वर्षे. 8 वर्षात दाम दुप्पट होईल. ओके, तर थँक्यू. आज आपण जवळपास 10 प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. अशाच प्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे काही प्रश्न असतील, जे काही मटेरियल्स असेल ते तुम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये किंवा गणितामध्ये जेवढे प्रश्न तुम्ही जास्त सॉल्व्ह कराल तेवढी कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. म्हणून सगळे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत या घटकावर आपण 3 पार्ट घेतलेत. पहिल्या पार्ट मध्ये आपण संकल्पना समजून घेतल्यात. दुसऱ्या पार्ट मध्ये 10 गणित आपण सोडवली. तिसऱ्या पार्ट मध्ये आपण 10 गणित आपण सोडवली. म्हणजे जवळपास आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची 20 गणित सोडवलेली आहेत. तर तुम्ही सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येईल त्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना अभ्यासासाठी बेस्ट लक. थँक्यू.